आई गेली. घरातली दिव्याची ज्योत थरथरली. भिंतीवरचा तो हळूसा फोटो पण पुसटसा झाला. आवाज नव्हता, पण आठवणींचा गोंगाट सुरू झाला. मनात फक्त एकच प्रश्न, आता कोण समजून घेईल मला? रोजचा चहा बनवताना तिची हाक आठवे आणि वाटे, हॉलमधून कोणीतरी पुन्हा बाळा म्हणेल. पण नाही, सगळं शांत झालं होतं. फक्त हृदयात वादळ आणि डोळे ओले होत होते. मी मंदिरात जाऊन रडलो. स्वामींच्या समोर बसून म्हणाले, स्वामी, तुम्ही घेतलत ना माझं सर्व काही. आता माझं मन तरी परत द्या. त्या क्षणी स्वामींच्या डोळ्यात काहीतरी होतं. जणू आईचे मायेचे प्रतिबिंब. त्या शांत नजरेतून जणू शब्द ऐकू आले. बाळा, आई गेली नाही. मी तिच्या रूपात आलोय. त्या रात्री मी झोपेत स्वप्न पाहिलं. आई माझ्या जवळ बसली होती. हाताने माझ्या केसांवरून प्रेमाने फिरवत होते. पण तिच्या कपाळावर स्वामींचं चिन्ह होतं आणि ओठावर शांत स्मित. रडू नकोस बाळा, ती म्हणाली. आईचं शरीर जातं, पण तिचं प्रेम स्वामींच्या रूपात राहतं. जेव्हा तू रडशील, मी स्वामींच्या नजरेतून तुला पाहीन. जेव्हा तू हरवशील, मी त्यांच्या हातातून तुला सापडेन. त्या दिवसानंतर मी स्वामींकडे रडले नाही. फक्त डोळे मिटले आणि हृदयात आई आणि स्वामी एकच झाले. त्यांच्या शांततेत मला अंगाई मिळाली. त्यांच्या स्मितात मला आशीर्वाद मिळाला आणि त्यांच्या मायेने मला पुन्हा जगायला शिकवलं. आई गेली, पण खरंच गेली का? नाही. तीच आता माझ्या स्वामींच्या रूपात आहे. तीच माझ्या श्वासात, तीच माझ्या प्रार्थनेत, तीच माझ्या श्रद्धेत आणि तीच माझ्या स्वामींच्या हृदयात. जेव्हा मी जय जय स्वामी समर्थ म्हणते, तेव्हा कुठेतरी आईचं हो बाळा असं म्हणणं ऐकू येतं आणि माझं मन पुन्हा शांत होतं. श्री स्वामी समर्थ.